सोमवारी 3 ऑक्टोबर 1892 4:23 या जगाला पावन करण्याकरता, या मातीचा उद्धार करण्याकरता, इथल्या जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्याकरता जगत वंद्य पुत्र रुद्राचा उद्धार जगाचा मालक संत बाळूमामा मायप्पा आणि सुंदरा मातेच्या पोटी जन्माला आला. रुद्राचा अवतार थोरह्यो राहतोय आदमापुरी. ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सोत्सवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकल तीर्थमती प्रकाश मने निवृत्ती दास अवधारी रोजी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊलिना गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. हे दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाची सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाची सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरू. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरू. सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरू. सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरू. कृपया भावी भक्तांना विनंती, जगाच्या मालकाला उद घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आसनस्थ व्हा. उदाला कृपया कोणीही आडवं जाऊ नये अशी आपणा सर्वांना संयोजकांच्या आयोजकांच्या आणि बग्गा मालकाच्या विनंती आपल्याला आहे. सर्व भावी भक्तांना विनंती, जिथं असाल तिथंच बसा. कृपया कोणीही उदाला आडवं जाऊ नये. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा अवेरू. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचवदिता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव. शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबटा. नमो बाळुराया माझ्या पंढरीच्या देवराया, नतमस्तक तुझ्या मी होतो पाया. नमो बाळुराया मस्तक माझा पायावरे, मस्तक पायावरे. यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करे संताचा, यावर करे संताचा, यावर करे संताचा, यावर करे संताचा. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संताचा, यावर करी संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया करणे, उद्धराया जनदळ जीव. उपस्थित मायबाप हो, प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग. ओके अण्णा. उपस्थित मायबाप हो, प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग. जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरू संत तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील संतत्वाचं महत्त्व सांगणारा, संतपर प्रकरणातील संतत्वाला माय आणि बाप यांची उपमा देणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग. अभंग जगद्गुरू तुकोबराय यांचा आहे, ज्यांची अभंग आता 350 वर्षापूर्वी इथल्या व्यवस्थेनं इंद्रायणीच्या डोहात बुडवली. मात्र 350 वर्षापूर्वी सुद्धा तुकोबरायांची अभंग आता इंद्रायणीच्या डोहावरती तरंगलीच. पण 350 वर्षानंतर सुद्धा तुकोबरायांची अभंग आता आजही इथल्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, टाळकऱ्याच्या, माळकऱ्याच्या नव्हे नव्हे वारकऱ्याच्या जिभेवरती रेंगळत आहे. ते जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरू संत तुकोबराय. देहूपासून जेव्हा भंडारा डोंगरापर्यंत ज्यांची पावलं इथल्या मातीत उमटली जायची, आणि मातीत उमटलेल्या पावलांना सुद्धा सर्वसामान्य माणसाने कान लावला तर मातीत उमटलेल्या पावलातून सुद्धा आवाज यायचा, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी. ते जगद्गुरू तुकोबराय, ज्यांच्या हातातले टाळ सुद्धा विठ्ठल बोलायचे, ज्यांच्या हातातला चिपळा सुद्धा विठ्ठल बोलायचा. नव्हे नव्हे ज्यांच्या देहातला प्रत्येक श्वास सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचा. ते जगद्गुरू तुकोबराय. अरे मृत्यूवरती सुद्धा ज्यांची सत्ता होती, आणि रेड्यावरती बसून येणारा काळ नावाचा यम सुद्धा ज्यांचं नाव ऐकल्यानंतर थरथर कापायचा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ते जगद्गुरू तुकोबराय. सर्वसामान्य माणसाकरता सत्ता, पैसा, संपत्ती, गाडी, बंगला हे सर्व काही धन असतं, पण ज्या माणसाकरता शब्द हे धन होतं, ज्या माणसाकरता शब्द हे अस्त्र होते, ज्या माणसाकरता शब्द हे शस्त्र होते, ज्या माणसाकरता शब्द हे देव होते, नव्हे नव्हे ज्या माणसाकरता शब्द हे गौरव होते. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्न शस्त्र करू. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे शब्दे हाची देव, शब्देची गौरव पूजा करू. ज्या संतांना उभ्या आयुष्यात शब्दाच्या गौरवांची पूजा करू, शब्दाला देव मानलं, ते जगद्गुरू तुकोबराय. ज्ञानोबरायांनी संत साहित्याचा पाया रचला. संत कृपेची इमारत उभा करण्याकरता या मातीत स्वतःला गाडून घेतलं माझ्या ज्ञानोबरायांनी. नामदेवरायांनी भिंत रचल्या,
एकनाथ महाराजांनी खांब दिला, पण या संत साहित्य रूपी इमारतीचा, संत कृपेच्या इमारतीचा अरे कळस कोण होणार असा प्रश्न जेव्हा व्यवस्थेला पडला, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देताना तुका झाला असे कळस भजन करा सावकाश असं इथल्या व्यवस्थेला ठणकावून सांगणारे, वेदांचा अर्थ आमासीच ठावं असं इथल्या व्यवस्थेला ठणकावून सांगणारे नव्हे नव्हे आजपर्यंत इथल्या माझ्या मायबाप सरकारनं माझ्या शेतकरी बापाची कर्जमाफी किती वेळा माफ केली खरं सांगतो मला माहीत नाही, पण जगाच्या पाठीवरती अरे 350 वर्षापूर्वी माझ्या शेतकरी बापाच्या कर्जाच्या वह्या इंद्राणीच्या डोहात बुडवणारा जगाच्या पाठीवरचा बाप माणूस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि याच तुकोबरायांच्या अभंगातील संत प्रकरणातील संतत्वाचं महत्त्व सांगणारा, संतत्वाला माय आणि बाप यांची उपमा देणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाचा अर्थ साधा आहे, सोपा आहे, माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकोबराय म्हणतात, तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात, तुम्ही कृपावंत आहात. संत तुमच्या आमच्याकरता काय आहेत याचं वर्णन तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलं. संत माय आहेत, संत बाप आहेत, संत कृपावंत आहेत आणि त्यांच्या कीर्तीचं वर्णन माझ्यासारख्या पामरानं, माझ्यासारख्या पतितानं काय करावं. काय मी पतित कीर्ती वानू अवतार तुम्हा धराया कारणे. संतांचा अवतार का झाला? इथल्या जनाच्या जडाच्या जीवाच्या उद्धाराकरता संतांचा अवतार झाला. मग अवतार कार्यामध्ये पिसाळ पाहुणं संतांनी तुमच्या आमच्या पदरात काय दिलं? तुमच्या आमच्या ताटामध्ये काय वाढलं? 1 किलो लाडू, पावशेर बुंदी, थोडासा शिरा, थोडासा भात, सांबर नाही वाढला. संतांनी तुमच्या आमच्या पदरात, तुमच्या आमच्या ताटामध्ये सुख वाढलं, भक्ती वाढली, भाव वाढला, धर्म वाढला. वडा वया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठवाचे 28 युग विठेवरती उभा राहणाऱ्या परमात्मा पांडुरंगाचं नाम मातावलं तुमच्या आमच्या पदरात संतांनी दिलं. संत आहेत कसे? तुका म्हणेच गुण जैसे चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाचा एक गुण आहे, स्वतः झिजायचं आणि इतरांचं आयुष्य सुगंधित करायचं. तर संतांचा सुद्धा एक गुण आहे, स्वतः झिजायचं आणि इतरांचं आयुष्य सुगंधित करायचं. असा अभंगाच्या 4ही चरणांचा माझ्या परीने सांगितलं तुम्हाला भावार्थ. विठ्ठल विठ्ठल 8 वाजून 12 मिनिटं झालेली आहेत. 9 वाजता आपल्याला जगाच्या मालकाचा आरती महोत्सव सोहळा घ्यायचा आहे. प्रथमतः छोटासा परिहार. आज ज्या निमित्तानं आजची कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्याचं निमित्त, त्याचं औचित्य पाहिलं तर ब्रह्मांडनायक विश्वनायक सद्गुरू संत बाळूमामा शिवभोळा चक्रवर्ती रुद्राचा अवतार आज या वडजल गावच्या पवित्र अशा भूमीमध्ये पालखी बग्गा क्रमांक 4च्या माध्यमातून कारभारी आदरणीय बाळू महाराज शिंगारे यांच्या मार्गदर्शनानं चालणारा हा बग्गा आज या वडजल गावच्या मातीत आला. मला वाटतं याची अगोदर वडजलगावच्या मातीमध्ये पिसाळ पाहुणं 14 नंबरचा बग्गा आला होता आणि त्यावेळेससुद्धा वडजलवासियांनं जल्लोषात स्वागत केलं होतं. खरं तर हा बग्गा साखरवाडी करत आपल्या वडजलगावामध्ये आला. साखरवाडीच्या अगोदर मला वाटते मोरे साहेब आपल्या घरापाशी होता. त्याही ठिकाणी आपण सेवा केली. या 4 नंबरच्या बग्ग्यावरती या आपल्या खंडा आणि फलटण तालुक्यामध्ये असताना शेकडो सेवा करण्याचा योग या ठिकाणी आला. या सेवेस उपस्थित असणारे या ठिकाणी ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे तरुणा भाग्यवंत नटेहरी कीर्तनात मुले ही देवाघरची फुले असतात अशी ही देवाघरची सर्व फुले यांना धन्यता देतो. त्यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय स्वप्नील महाराज शेंडे यांना या ठिकाणी धन्यता देतो. जगाच्या मालकाच्या दरबारात आपण या लेकरांना घेऊन आला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी. स्वप्नील महाराज ज्ञानाचा दीप आपण या बाल वारकऱ्यांच्या माध्यमातून जगामध्ये लावताय. निश्चितपणे जगाचा मालक आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या कर्तृत्वाला कार्याला यश दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची गान कोकिळा हरिभक्त परायण विकासजी महाराज कोळेकर यांना या ठिकाणी धन्यता देतो. साऊंड सिस्टीम, साऊंड म्हणजे आवाज, माऊली महाराज. साऊंड म्हणजे आवाज, सिस्टीम म्हणजे व्यवस्था. आवाजाची व्यवस्था कशी असावी याचं सातारा जिल्ह्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे हरिभक्त परायण विकास महाराज कोळेकर.
त्याचप्रमाणे फलटण तालुक्याचं वारकरी भूषण माऊली महाराजजी गोळे आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि समाजसेवा ब्रीद आमचे स्वार्थ सुखाचे आसनसे असे समाजसेवेचे ब्रीद वाक्य जोपासणारे नितीन दादा असूळ, सुंदर असे या ठिकाणी असणारे आमचे विनेकरी दादा राहुल महाराज, त्याचसोबत युवक मित्र बंडा त्या कराडकर यांचे पटशिष्य हरिभक्त परायण दिगंबर महाराज गोरे, आणि आत्ताच मला आलेला हात केला आमचे विठ्ठल महाराज सूळ. पिसाळ पाहुणं विठ्ठल महाराजांचा सुद्धा फोन आला. आता महाराज नाहीत पण महाराज आलं मुखातनं तेव्हा लवकर महाराज होतील. विचारलं महाराज आज तुमची सेवा गावात आहे. आता नेहमीच आपल्या सर्वांच्या सूळ परिवार असेल, तांबे परिवार असेल, पिसाळ परिवार असेल, या ठिकाणी वडजलवासियांचं प्रेम माझ्यावरती अफाट आहे. कारण या वडजल गावामध्ये स्वप्नील महाराज मला वाटतंय पिसाळ पाहुणं अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हॅट्रिक झाली असेल. अशी हॅट्रिक करण्याची संधी या वडजलवासियांनी दिली, म्हणून वडजलवासियांना प्रथमतः धन्यता देतो. आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्रातील एकमेव ब्रँड चॅनेल वैष्णव कीर्तनकार या ठिकाणी गर्दी किती आहेत यापेक्षा माणसं दर्दी आहेत, पण आपल्याला तुमच्यासोबत या बघा नंबर 4ला महाराष्ट्राच्या मातीत पोहोचवणारा एकमेव ब्रँड चॅनेल वैष्णव कीर्तनकार अनिकेत महाराज तौर यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू संत तुमच्या आमच्याकरता माय आहेत, बाप आहेत. त्यांच्या कीर्तीचं वर्णन माझ्यासारख्या पामराला तर अजिबात जमणार नाही. पिसाळ पाहुणा नाहीतर पिसाळ पाहुण्याला वाटलं का आम्ही महाराजांना बोलावले, महाराज म्हणतात की आम्हाला काही वर्णन करायचं जमणार नाही, मग कीर्तन कोणी करायचं. म्हणजे मला सांगायचं इतकंच की संतांचं वर्णन करणं साधी सोपी गोष्ट नाही. संतांचं चरित्र उच्चारणं साधी सोपी गोष्ट नाही. संत महासागरासारखे, त्या महासागरातून तुम्ही आम्ही लयत लय एखादी बाटली पाणी भरून आणू शकतो, बाकी याच्याकडे काय करू शकत नाही. माग पाण्याची बाटली म्हटलो नाही तर एखाद्याला वाटत दुसरी बाटली. विठ्ठल विठ्ठल मग जगाच्या पाठीवरती इथल्या जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्याकरता माय बाप आणि कृपावंत इथल्या समाजावरती इथल्या जनसेवेवरती कृपादृष्टी करण्याकरता जगाच्या मालकाच्या जन्माचं औचित्य माय बाप. बाळू मामा जगी अवतार झाला, अवतरले संत अकोळ गावाला. बाळू मामा जगी अवतार झाला, अवतरले संत अकोळ गावाला. बालपणी त्यांनी चमत्कार केला, बस्तीचे दर्शन भोजन थाईला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला. बाळू मामा जगी अवतार झाला, बाळू मामा जगी अवतार झाला. मायबाप हो, संत साहित्याचा संतांचा इतिहास ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस 12व्या शतकात या मातीत संत कृपेची इमारत फळाला येण्याकरता प्रथमतः माझ्या ज्ञानोबरायांनी या मातीत संत साहित्याच्या इमारतीचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, देवे रचिला पाया, ज्ञानदेवे 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 रचिला
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबरायांनी संत साहित्याचा पाया, संत कृपेच्या इमारतीचा पाया प्रथमतः मातीत रचला. नामदेवरायांनी भिंती रचण्याचं काम केलं. एकनाथ महाराज यांनी खांब देण्याचं काम केलं. तुकोबराय कळत झाले. बहिणाबाईंनी ध्वज फडकवला. संत कृपेची इमारत फळाला आली. संत कृपेची इमारत उभा राहिली. पण संत कृपेची इमारत उभी राहिल्यानंतर अरे 21व्या शतकामध्ये संत कृपेच्या इमारतीतील गाभाऱ्यातला दिवा कोण होणार आणि गाभाऱ्यातला अंधकार दूर करता करता माणसांच्या मनातला अंधकार दूर कोण करणार असा प्रश्न इथल्या व्यवस्थेला पडला. 18व्या शतकापासून 21व्या शतकाला पावन कोण करणार असा प्रश्न इथल्या व्यवस्थेला पडला. आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आप्पाच्या वडीच्या हलसीत नाताची वारी ठरली. माझ्या सुंदरा माता आणि मायाप्पानं आप्पाच्या वडीच्या हलसीत नाताला मागणं मागितलं. हे हलसीत नाता, अरे रुद्राचा उतार आहेस तू, शिवभोळा चक्रवर्तीचा उतार आहे तू. तुझ्यापाशी काही मागितलं तर भोळा शिवशंकर आहे. मोकळ्या हाताने भक्ताला तू देतो. प्रत्येक अमावस्याची वारी करू लागली सुंदरा माता आणि मायाप्पा. आणि फक्त एकच मागणं मागितलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. अरे माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे ज्या पुत्राचा झेंडा त्रिलोकात असेल. आणि शिवभोळा चक्रवर्ती या भोळ्या शिवशंकरानं एका अमावस्याच्या वारीला सुंदरा माता तिच्या पदरामध्ये भक्तीचं भावाचं पुष्प टाकलं. आणि भक्तीचं भावाचं पुष्प टाकल्यानंतर 3 ऑक्टोबर 1892 शके 1814 अश्विन शुद्ध शुक्ल पक्ष वार होता रविवार. रविवारचा उपवास माझ्या सुंदरा मातेनं फेडला. सोमवारी 3 ऑक्टोबर 1892 4:23 या जगाला पावन करण्याकरता, या मातीचा उद्धार करण्याकरता, इथल्या जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्याकरता जगत वंद्य पुत्र रुद्राचा उद्धार जगाचा मालक संत बाळूमामा मायाप्पा आणि सुंदरा मातेच्या पोटी जन्माला आला. रुद्राचा अवतार थोरियो राहतोय आदमापुरी, उधळून भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी पेटा मस्ताकी, त्याला सोन्याची किनारा. दिसे रूपा मनोहर, त्याच्या नजरेत तलवार. बाळूमामाच्या नावाने चांग भले, हे बाळूमामा वैगव वैगव. त्यानं मेल्या केल्या वैगव बाळूमामा वैगव वैगव. त्यानं मेल्या केल्या वैगव वैगव. बाळूमामा वैगव वैगव वैगव. त्यानं मेल्या केल्या वैगव वैगव वैगव. हे बाळूमामा वैगव वैगव. त्यानं मेल्या केल्या वैगव वैगव. रुद्राचा अवतार शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता. शिवनाम तया न बाधे क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष. एका जनार्दनी शिव निवारी, कळीकाळाचा भेव निवारणारा रुद्राचा अवतार शिवभोळा चक्रवर्ती सुंदरा माता व मायाप्पाच्या पोटी जन्माला आला. मायाप्पाच्या पोटी जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल.